तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीसाठी सायन्स पार्ट 1 व सायन्स पार्ट 2 या दोन्ही पेपरचं पेपर प्रेझेंटेशन बोर्डाच्या परीक्षेसाठी कशा पद्धतीने करायचं ते आज आपण बघणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला सायन्स विषयाचा अभ्यास बोर्डाच्या परीक्षेसाठी कशा पद्धतीने करायचा आहे ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व काळजीपूर्वक नक्की बघा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला सायन्स विषयाचा अभ्यास बोर्डाच्या परीक्षेसाठी कशा पद्धतीने करायचा आहे ते आता आपण समजून घेऊया. त्यासाठी काही इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यामध्ये पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे तो आहे तुमचा पेपर पॅटर्न. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी असे असतात की ज्यांना सायन्स विषयाचा पेपर पॅटर्नच माहीत नसतो. त्यामुळे तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करण्याआधी सर्वात प्रथम सायन्स विषयाचा पेपर पॅटर्न कशा पद्धतीने मार्किंग स्कीम आहे, कुठल्या टॉपिकवरती कशा पद्धतीने प्रश्न हा विचारला जातो, हे तुम्हाला जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जेणेकरून तुम्ही सायन्स विषयाचा अभ्यास पद्धतशीररित्या हा करू शकतात. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा पॉइंट आहे तो आहे तुमचा हँडरायटिंग आणि स्पीड. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी असे असतात की ज्यांचं हँडरायटिंग खूप सुंदर असतं, पण लिखाणाचा स्पीड स्लो असतो. काही विद्यार्थी असे असतात की ज्यांचा लिखाणाचा स्पीड खूप छान असतो, पण हँडरायटिंग खराब असतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत जास्तीत जास्त गुण हे मिळवायचे असतील, तर तुम्हाला तुमच्या हँडरायटिंगकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तिसरा महत्त्वाचा पॉइंट आहे तो आहे तुमचा पेपर प्रेझेंटेशन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सायन्स पार्ट 1 व सायन्स पार्ट 2 या दोन्ही सब्जेक्टचं पेपर प्रेझेंटेशन बोर्डाच्या परीक्षेसाठी कशा पद्धतीने करायचंय ते आज आपण बघणार आहोत. नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, चौथा महत्त्वाचा पॉइंट आहे तो आहे तुमचा स्टडी. तर बघा थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला सायन्स विषयाचा अभ्यास बोर्डाच्या परीक्षेसाठी कशा पद्धतीने करायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इयत्ता 10वी साठी सायन्स पार्ट 1 व सायन्स पार्ट 2 असे 2 टेक्स्टबुक तुम्हाला अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये बघा पहिल्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि दुसऱ्या टेक्स्टबुकमध्ये बायोलॉजी असे सब्जेक्ट तुम्हाला अभ्यासायचे. तर बघा तुम्हाला अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे, कुठले मुद्दे विचारात ठेवून तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आहे, हे आता सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया. तर बघा त्यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे तुम्हाला इम्पोर्टंट क्वेश्चन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचे इम्पोर्टंट क्वेश्चन हे लर्न करायचे. जर तुम्हाला इम्पोर्टंट क्वेश्चन कोणते आहेत हे जर तुम्हाला माहीत नसेल, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही दोन्ही टेक्स्टबुकचे इम्पोर्टंट क्वेश्चन्स हे बघू शकतात. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे तुम्हाला नोट्स. तर बघा तुम्हाला तुमच्या प्रत्येक चॅप्टरच्या शॉर्ट नोट्स ह्या रेडी करून ठेवायचे आहेत. जेणेकरून तुम्ही कुठलेही चॅप्टर इझिली रिकॉल हे करू शकतात. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे तुमची क्वेश्चन बँक. तर बघा बोर्डाने प्रत्येक सब्जेक्टची क्वेश्चन बँक ही प्रोव्हाईड केलेली आहे. तर तुम्हाला सायन्सची क्वेश्चन बँक कमीत कमी 2 ते 3 वेळा ही डीपली सॉल्व्ह करायची आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असे काही पॉइंट्स लक्षात ठेवून तुम्हाला सायन्स विषयाचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, 5वा महत्त्वाचा पॉइंट आहे तो आहे तुमचा लर्निंग आणि प्रॅक्टिस. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सायन्स विषय म्हटलं तर तुम्हाला खूप सारं पाठांतर करणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला डायग्रामवरचे क्वेश्चन आणि न्यूमेरिकल यांची प्रॅक्टिस देखील करणं गरजेचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण बघितलं की तुम्हाला सायन्स विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे. यानंतर आपण बघूया की तुम्हाला सायन्स विषयाचं पेपर प्रेझेंटेशन बोर्डाच्या परीक्षेसाठी कशा पद्धतीने करायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण बघूया की तुम्हाला सायन्स विषयाचं पेपर प्रेझेंटेशन कशा पद्धतीने करायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला लेफ्ट साइडच्या मार्जिनला अटॅच 1 सेंटीमीटरची बॉर्डर ही पेन्सिलीने ड्रॉ करायची. तर बघा ही जी बॉर्डर आहे ही तुम्हाला प्रत्येक पेजवरती ड्रॉ करायची असणार आहे अशा पद्धतीने. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही बॉर्डर आपल्याला का ड्रॉ करायची आहे? तर बघा आपला जो मेन क्वेश्चन नंबर असतो तो आपण ह्या चौकटीमध्ये लिहीत असतो. त्यानंतर बघा जो सब क्वेश्चन असणार आहे तो आपल्याला ह्या मार्जिनमध्ये लिहायचा असतो. त्यामुळे आपल्याला प्रत्येक पेजवरती 1 सेंटीमीटरची बॉर्डर ही अशा पद्धतीने ड्रॉ करायची. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पेपर प्रेझेंटेशन करताना दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो, की आपल्याला पेपर लिहिताना कुठल्या पेनाचा वापर हा करायचा आहे. तर बघा बरेच विद्यार्थी काय करतात, पेपर लिहिताना जो क्वेश्चन नंबर आपण टाकतो तो ब्लॅक पेनाने टाकतात. सब क्वेश्चन ब्लॅक पेनाने टाकतात आणि उर्वरित पेपर हा ब्लू पेनाने लिहीत असतात. तर बघा बोर्डाच्या नियमावलीनुसार तुम्हाला पेपर लिहिताना एकाच शाईच्या पेनाचा वापर हा करायचा आहे. यामुळे बघा तुमचे 2 फायदे होतात. पहिला फायदा आहे की तुमचा वेळ वाचतो आणि दुसरा फायदा आहे की पेपर सुटसुटीत व टापटीप दिसतो. तर बघा पेपर लिहिताना तुम्हाला एकाच शाईच्या पेनाचा वापर करायचा आहे. एक तर तुम्ही ब्लॅक पेन यूज करा, एक तर तुम्ही ब्लू पेन यूज करा. पण तुम्हाला मिक्स पेन ही यूज करायची नाहीत. ठीक आहे. पेपर प्रेझेंटेशन करताना तुम्हाला एकाच शाईच्या पेनाचा वापर हा करायचा आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पेपर लिहिताना तुम्हाला एक सब क्वेश्चन झाल्यानंतर अशा पद्धतीने 2 ओळी ह्या सोडायच्या आहेत आणि त्या 2 ओळींमध्ये तुम्ही अशा पद्धतीने पेन्सिलीने डबल बॉर्डर हे ड्रॉ करू शकतात. तर बघा हे तुम्हाला प्रत्येक सब क्वेश्चन झाल्यानंतर करायचे.
तर बघा उदाहरणार्थ क्वेश्चन नंबर 3 आहे. त्याचा सब क्वेश्चन नंबर 1 आहे. त्याचा ॲन्सर लिहिल्यानंतर आपण अशा पद्धतीने 2 ओळी ह्या सोडलेल्या आहेत. त्याचबरोबर बघा सब क्वेश्चन नंबर 2 आहे. सब क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट झाल्यानंतर आपण 2 ओळी ह्या सोडलेल्या आहेत आणि त्या 2 ओळींमध्ये आपण डबल बॉर्डर ही ड्रॉ केलेली पेन्सिलीने. तर बघा असं तुम्हाला प्रत्येक सब क्वेश्चन सोबत हे करायचंय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पेपर प्रेझेंटेशन करताना हे काही मुद्दे तुम्हाला विचारात घ्यायचे आहेत आणि पेपर प्रेझेंटेशन हे करायचंय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी ॲन्सर शीट आहे, ही 2023ला बोर्डाच्या परीक्षेत आलेली सायन्स पार्ट 2च्या पेपरची ॲन्सर शीट आहे. त्याचबरोबर बघा तुम्हाला सायन्स पार्ट 1च्या पेपरचं पेपर प्रेझेंटेशन कशा पद्धतीने करायचे ते देखील तुम्ही बघू शकता. तर बघा ही 2023ला बोर्डाच्या परीक्षेत आलेली सायन्स पार्ट 1ची आदर्श सोडवलेली उत्तर पुस्तिका आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या उत्तर पुस्तिका जर तुम्हाला अभ्यासासाठी हव्या असतील, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ह्या दोन्ही उत्तर पुस्तिका बघू शकतात, की कशा पद्धतीने तुम्हाला पेपर प्रेझेंटेशन करायचे आणि कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.